आयुष्य कधीकधी ना खूपच अवघड वाटायला लागतं, नाही का? असं वाटतं की सगळंच आपल्या हातातून निसटून चाललंय. पण थांबा, काळजी करू नका. आज आपण एका अशा साध्या पण अत्यंत शक्तिशाली रुटीनबद्दल बोलणार आहोत, जे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणू शकतं. चला मग, लगेच सुरू करूया. मी पूर्णपणे तुटलो होतो ही भावना खरंच खूप जणांना कधी ना कधीतरी जाणवते. जेव्हा मन असं खचलेलं असतं ना, तेव्हा खरंच प्रत्येक दिवस एका मोठ्या आव्हानासारखा वाटतो. हे रुटीन नेमकं अशाच लोकांसाठी आहे जे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग शोधतायत. आणि मग फक्त एका साध्या रुटीनमुळे सगळं काही बदलून गेलं. खरंय, कधीकधी बदलाची सुरुवात ही अशाच एका छोट्याशा पावलाने होते. मग चला बघूया तरी, ही अशी कोणती जादूची कांडी आहे, हे रुटीन आहे तरी काय? आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते ना, त्यावरच आपला अख्खा दिवस ठरलेला असतो. जर सकाळ एकदम दमदार झाली तर दिवसभर ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी टिकून राहते. म्हणूनच या रुटीनचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे एक जबरदस्त सकाळ. तर पहिली पायरी सूर्योदयासोबत जागं व्हायचं, म्हणजे सकाळी 5 ते 6च्या दरम्यान. यामुळे होतं काय तर स्वतःसाठी एक शांत वेळ मिळतो. जरा विचार करा, बाकीच्या जगाची धावपळ सुरू होण्याआधीच आपला दिवस सुरू होतोय. हीच तर आहे खरी पॉझिटिव्ह एनर्जीची सुरुवात. बरं, सकाळसाठी या 5 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी पिऊन शरीराला जागं करायचं. मग थोडं बाहेर जाऊन सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घ्यायची. बघा, मूड लगेच फ्रेश होईल. त्यानंतर प्रोटीन जास्त असलेला नाश्ता, जो दिवसभर एनर्जी देईल. आणि हो, फक्त 5 ते 10 मिनिटांचं मेडिटेशन, मनाला शांत करण्यासाठी. ह्या अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत, पण बदल खूप मोठा घडवतात. आणि हो, एक बोनस टिप. जर एखाद्या महत्त्वाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं असेल ना, तर 1 कप कॉफी नक्कीच मदत करू शकते. हे कंपल्सरी नाहीये, ही एक ऐच्छिक गोष्ट आहे. पण ज्याला डीप वर्क म्हणतात ना, त्यासाठी हे खूप प्रभावी ठरू शकतं. आता सकाळची शेवटची पण महत्त्वाची पायरी, मेंदूचा व्यायाम. अहो, जसं आपण शरीरासाठी एक्सरसाइज करतो ना, तसंच वाचन हे मेंदूसाठी आहे. रोज थोडंसं वाचन केलं तरी मन एकदम ॲक्टिव्ह राहतं आणि नवीन आयडियाज सुचायला लागतात. चला, सकाळ तर एकदम उत्साहात गेली, पण दुपारचं काय? बऱ्याचदा जेवण झालं की एक सुस्ती येते, डोळे जड होतात. मग हे रुटीन दुपारची एनर्जी टिकावून ठेवण्यासाठी काय सांगतं? चला बघूया. इथे एक सोपा नियम आहे. दुपारच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांवर जास्त लक्ष द्यायचं आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्ब्स थोडे कमी ठेवायचे. ह्यामुळे होतं काय की ती जेवणानंतर येणारी सुस्ती येत नाही आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटतं. आणि हो, पुन्हा एकदा, सकाळीप्रमाणेच दुपारच्या जेवणानंतरही थोडा वेळ बाहेर जायचं, मोकळ्या हवेत फिरायचं. हा छोटासा ब्रेक आहे ना, तो शरीर आणि मनाला अक्षरशः रिचार्ज करतो आणि पुन्हा कामासाठी तयार करतो. बरं, सकाळ झाली, दुपारही सांभाळली. आता येतो दिवसाचा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा, म्हणजे संध्याकाळ. ही वेळ आहे स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी. तर मग संध्याकाळचा बॅलन्स कसा साधायचा ते बघूया. आपण कितीही बिझी असलो ना, तरी आपल्या माणसांसाठी वेळ काढणं खूप खूप गरजेचं आहे. मित्रांशी किंवा घरच्यांशी बोलण्याने फक्त एक भावनिक आधार मिळतो असं नाही, तर एकटेपणाही दूर होतो. म्हणून नाती जपणं हा या रुटीनचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता वेळ आहे आपल्या आत दडलेल्या कलाकाराला थोडं बाहेर काढण्याची. चित्र काढा, गाणं म्हणा, काहीतरी लिहा, जे आवडेल ते करा. स्वतःला असं व्यक्त केल्याने ना, स्ट्रेस कमी होतो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. ही एक प्रकारची सेल्फ थेरपीच आहे असं समजा. रात्रीचं जेवण म्हणजे काय, तर आपल्या दिवसाचं शेवटचं इंधन. त्यामुळे ते हलकं पण पौष्टिक असलं पाहिजे. प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्स असलेलं जेवण घेतलं ना, की शरीर आपोआप शांत झोपेसाठी तयार व्हायला लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, चांगला दिवस हा चांगल्या रात्रीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण चांगली झोप हीच तर आहे आपल्या आरोग्याची आणि दुसऱ्या दिवसाच्या एनर्जीची गुरुकिल्ली. तर मग बघूया, या शांत झोपेची तयारी नक्की कशी करायची. झोपेची क्वालिटी सुधारण्यासाठी ना, या काही सोप्या गोष्टी करून बघता येतात. मॅग्नेशियम घेतल्याने मसल्सना आराम मिळतो, तर श्वासाचे हलके व्यायाम मनाला शांत करतात. दिवसभरात काय काय झालं याचा एक छोटा आढावा घ्या आणि उद्या काय करायचं आहे हे ठरवा. यामुळे होतं काय की मन चिंतामुक्त होतं आणि शांत झोपेसाठी तयार होतो. आणि हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. झोपण्यापूर्वी 1 तास नो स्क्रीन झोन. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळं काही बंद. कारण यातून जो प्रकाश येतो ना, तो आपल्या शांत झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण स्क्रीन बंद का करायची, यामागचं कारण काय?
तर बघा, स्क्रीनमधनं जो ब्लू लाईट येतो ना, तो आपल्या मेंदूला कन्फ्यूज करतो. मेंदूला वाटतं की अरे अजून दिवसच आहे, आणि त्यामुळे झोपेसाठी जो मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन लागतो तो तयारच होत नाही. एक साधं गणित आहे. सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपणं हे आलंच. रात्री 9 ते 10च्या दरम्यान झोपायची सवय लावली की शरीराला आरामासाठी पुरेसा वेळ मिळतो. तर आपलं टार्गेट एकदम सोपं आहे. दररोज रात्री 7 ते 8 तासांची शांत, गाढ झोप. कारण हीच झोप आहे जी आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या प्रत्येक आव्हानासाठी 100% तयार करते. तर मग काय वाटतं? हे सगळं ऐकून असं वाटतंय का की ही इतकी सोपी छोटीशी वाटणारी दिनचर्या खरंच आयुष्य बदलू शकते? कदाचित बदलाची सुरुवात ही अशाच छोट्या पण सातत्याने उचललेल्या पावलांमधून होत असेल. यावर विचार नक्की करायला हवा.